Welcome to the lecture on the subject building drawing. आपला जो टॉपिक सध्या चालू आहे प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण मीनिंग ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, ओरिएंटेशन, प्रायव्हसी, सर्क्युलेशन आणि ग्रुपिंग असे 6 प्रिन्सिपल्स बघितले. ते 7वं प्रिन्सिपल आहे. सो दॅट इज रूमिनेस. ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट डू वी मीन बाय रूमिनेस आणि इम्पॉर्टन्स ऑफ फॉलोइंग प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगमध्ये तुम्हाला हे जर विचारलं तर रूमिनिंगचं मीनिंग आपल्याला बघायचं. आता इथं 3 पहिली जी फिगर आहे, लो सीलिंग, जंक्शन ऑफ सीलिंग अँड वॉल, जे पॉइंट इज विजिबल, क्रॅम्प्ड फील. फरक लक्षात येते का बघा. हाय सीलिंग जंक्शन ऑफ वॉल, नॉट विजिबल, इझी फिलिंग. या दोन्हीमध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिल्या फिगरमध्ये आपल्या हाईटच्या हिशोबानं हा जो पॉईंट आहे, हा जो कॉर्नर आहे बिल्डिंगचा, स्लॅबचा बॉटम तुम्हाला दिसला आहे, तो कमी उंचीवरती आणि त्याच्यामुळं तुम्हाला एकूणच ती जी रूम आहे ती रूम तुम्हाला शॉर्ट फील होते. इन केस ऑफ सेकंड फिगर, हाय सिलिंग जंक्शन ऑफ सिलिंग अँड वॉल, नॉट विजिबल, इझी फिलिंग. ज्यावेळा आपल्याला समोरच्या भिंतीवरती बघत असताना जर आपली नजर भिंतीवरतीच राहिली आणि कॉर्नरपर्यंत पोचली नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला इझी फिलिंग असं होतं. ह्याच्या अगेन्स्ट समजा एकदम जास्त उंची असेल, म्हणजे आपण नॉर्मली 3 मीटर किंवा 10 फूट एवढा स्लॅबचा बॉटम ठेवतो आणि जर सिलिंग केलं असेल, फॉल सिलिंग केलं असेल तर त्याची उंची साधारण 9 ते 9.5 फुटापर्यंत असते, म्हणजे 2.25 मीटरपर्यंत, 2.75 2.80 मीटर. वरचा जो 0.20 मीटर आहे, 20 सेंटीमीटर एवढ्या उंचीचा आपण साधारणपणे फॉल सिलिंग करत असतो. तर या चिमणी इफेक्ट म्हणजे काय, जर आपल्याला रूम प्रमाणापेक्षा जास्त उंच असेल तर आपण एखाद्या चिमणीमध्ये उभा राहिलो आहे असं फील होतं. आणि 4थी फिगर आहे, समजा रूमचा जो साईज आहे तो रुंदीला एकदम कमी, समजा रेल्वेच्या डब्यात तुम्ही बसलाय तर त्या डब्याची जी लांबी असते ती लांबी त्या रुंदीच्या प्रमाणापेक्षा खूप मोठी असते आणि त्याच्यामुळं त्या इमारतीमध्ये, अशा इमारतीमध्ये जर आपण गेलो, यू शुड फील लाईक टनेल. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ रूमिनेस. याचा अर्थ असा की एखाद्या रूममध्ये एंट्री केल्यानंतर आपणाला कम्फर्टपणा फील होतो किंवा नाही. अँड इट डिपेंड्स अपॉन द रेशिओ ऑफ length of the room and width of the room as well as height of the room and also the middle walls and their angles. तिथं खाली आपण एक्सप्लेनेशन बघूया. A psychological feeling about bigness or smallness of space that is of a room is called as roominess. This is very interesting principle. It is common observation that a square room appears smaller than a rectangular room of exactly the same area. म्हणजे 4 गुणिले 4 4 चौक 16 स्क्वेअर मीटरची इमारत जर आपण घेतली किंवा रूम घेतली एखादी, त्याचा साईज आणि 16 स्क्वेअर मीटरचा आपण रेक्टँग्युलर जर तयार केला तर तो रेक्टँग्युलर आपल्याला मोठा वाटतो
पण त्याचं प्रपोर्शन घेताना मात्र रुंदी आणि लांबीचं प्रपोर्शन हे प्रॉपर असणं अपेक्षित आहे. This is an illusions, and though it seems mysterious, there is reason for it. A rectangular room has greater perimeter than a square room of the same area. याचं कारण असं आहे की पेरिमीटर म्हणजे काय, परीघ, आणि स्क्वेअर रूमपेक्षा रेक्टँग्युलर रूम असेल तर त्याची पेरिफेरी ही जास्त असते. हेन्स वेन वी असेस द लार्जरनेस ऑफ रूम our eye take a few microseconds more to observe the rectangular room. Thus our subconscious judges the rectangular room is bigger. जे सायकोलॉजिकली एखाद्या रूममध्ये गेल्यानंतर आपणाला स्क्वेअर रूममध्ये बघितल्यानंतर समोरची भिंत एक्झॅक्टली लगेच दिसते. जर रेक्टँगल असेल तर लांबी जास्त असल्यामुळं यू शुड टेक फ्यू मोर एक्स्ट्रा सेकंड्स. Generally, the length of breadth ratio is 1.5:1 to 2:1. Is good for roominess. If length is increased beyond this, then a bad effect known as tunnel effect sets in, making the room appears even longer than it actually is. The height of a room also plays an important part in roominess, and a low ceiling gives a cramped feeling. The height should be such that we have look up sufficient to see the junction of wall and ceiling. If the junction line of wall and ceiling is visible while standing up or by slightly turning the eye up without turning the head up, it will give a cramped feeling to the room. याचा अर्थ बघा कसा आहे. क्रॅम्प्ड फिलिंग म्हणजे काय, आपल्याला एखाद्या शॉर्ट रूममध्ये गेल्यासारखं फिलिंग. जर आपण एखाद्या रूमच्या सिलिंगकडं फक्त डोळेवरती बघून जर आपणाला ती तिथं पण पोचलो तर आपल्याला ती शॉर्ट वाटते, मान उंच न करता. द हाईट शुड बी सच दॅट वी हॅव टू लुक अप सफिशियंटली टू सी द जंक्शन ऑफ वॉल अँड सिलिंग. इफ द जंक्शन लाईन ऑफ वॉल अँड सिलिंग इज व्हिजिबल व्हाईल स्टँडिंग अप ऑर बाय स्लाइटली टर्निंग द आईज, म्हणजे उभा राहिलेल्या ठिकाणी डोळेवर करून जर आपण बघितलो आणि आपल्याला सिलिंग जर नजरला पडलं तर आपण ती इमारत शॉर्ट आहे असं आपल्याला फील होतं. बट इफ द हाईट इज टू मच इट विल गिव्ह राईज टू अ हेड इफेक्ट नोन ॲज चिमनी इफेक्ट, वेअर द रूम अपियर्स इवन हायर दॅन इट ॲक्च्युअली, अँड वन गेट्स अनइझी फिलिंग ॲज इफ वन इज स्टँडिंग ॲट द बॉटम ऑफ ए हाय हॉलो चिमनी. So these four figures illustrates or explains the meaning of roominess. In architecture, roominess has a larger significance. By proper planning, roominess can be increased. Also by proper interior decoration, a small room can appear much larger and more comfortable. आता हे जे खालचं वाक्य आहे, लास्ट वाक्य, इन आर्किटेक्चर रूमिनेस हॅज अ लार्जर सिग्निफिकन्स. बाय प्रॉपर प्लॅनिंग रूमिनेस कॅन बी इन्क्रीज्ड. म्हणजे रूमिनेस याचा अर्थ कम्फर्टेबल किंवा सायकोलॉजिकल आपल्या माइंडमध्ये ती रूम मोठी असं फील करण्यासाठी आर्किटेक्चर त्या वॉलचं जे फिनिशिंग आपण करतो किंवा कलर कॉम्बिनेशन करतो, डार्क किंवा फेंटचं कॉम्बिनेशन करतो, समोरची भिंत डार्क करतो काही वेळा आपण की इट अपियर्स बिगर दॅन द ॲक्च्युअल. किंवा तुम्ही एखाद्या शोरूममध्ये गेला तर त्या ठिकाणी पुढं आरसा प्रोव्हाइड केला असतो ज्याच्यामुळं आपणाला ती रूम जी आहे ती ॲक्च्युअलपेक्षा मोठी दिसते. नाउ दिस इज द सेकंड फिगर which explain you the room and its roominess. A trapezoidal room appears roomier than a rectangular one. Hence many modern planners make the common wall dividing two rectangular rooms slightly skew. This makes both rooms trapezoidal and thereby increase the roominess. म्हणजे नॉर्मली आपण जी मधली जी वॉल घेतो त्या वॉलला थोडासा जर आपण अँगल दिला तर त्या दोन्ही रूम
वरच्या प्लॅनमध्ये आणि खालच्या प्लॅनमध्ये तुम्ही बघितला तर एरिया साधारणपणे तोच आहे, पण ट्रायंग्युलर पोर्शन असल्यामुळं किंवा ट्रॅपेझॉइडल पार्ट दिल्यामुळं तो आपणाला थोडासा इफेक्टिव्ह वाटतो. आणि दिस शुड बी डन इन युअर ड्रॉइंग किंवा आर्किटेक्चरल इफेक्ट. After discussing the tunnel effect, it is appropriate here to treat the principle of luminance in a little detail. There are mainly two types of ratio that influence the human mind and produce sensation of liberation of space, freedom, and pleasure. This fact was known from ancient times. The golden ratio, which is found in all natural things, for example, the length of plan and the hand up elbow, the length of human body up to waist and total height. The golden ratio of the ratio in which a line is divided into two segments A and B, A being the longer segment, it divides in such a way that A plus B divided by A is equal to A by B is equal to phi. आता हा जो पुढचा जो पार्ट आहे हा ॲक्च्युली आर्किटेक्चरल पार्ट आहे, इथंपर्यंत आपल्याला जायचं गरज नाही आहे. पण शॉर्टमध्ये आपण प्लॅनिंग करत असताना तुम्ही ज्या वेळेला लाईन प्लॅन्स काढणार आहे किंवा डेव्हलपमेंट प्लॅन काढणार आहे त्यावेळेला रूमचं डायमेन्शन आणि त्याचं जे स्केल अपेक्षित आहे, सो इट इज 1.5:1 to 2:1, म्हणजे 1 मीटर बाय 2 मीटर किंवा 1.5 मीटर बाय 1 हा तिथं रेशिओ दिसणं अपेक्षित आहे. नाउ द नेक्स्ट प्रिन्सिपल इज फर्निचर रिक्वायरमेंट. फर्निचर रिक्वायरमेंट म्हणजे त्या पर्टिक्युलर रूमचा जो पर्पज आहे त्याच्यावरती फर्निचर रिक्वायरमेंट. व्हाईल प्लॅनिंग ए बिल्डिंग, इफ द फर्निचर रिक्वायरमेंट्स आर टेकन इन टू अकाउंट, it definitely leads to a better and more aesthetically pleasing plan. A plan prepared by a civil engineer who has learned interior decoration, also radically different than a plan by mere civil engineer. म्हणजे फक्त प्लॅन काढण्यापेक्षा आपण एखादा प्लॅनमध्ये त्या रूमच्या पर्पजनुसार जर फर्निचर दाखवलं तर तुम्हाला त्या रूमचा साईज फिक्स करणंसुद्धा सोपं पडतं. आणि ड्रॉईंगकडं बघितल्यानंतर यू शुड फील प्लीजंट. आता इथं खालच्या बाजूला एक ड्रॉइंग दिलेलं आहे. सो बीज बेड साईड टेबल, डबल बेड, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रेसिंग टेबल दिलेला आहे. तिथं वॉर्डरोब म्हणजे कपाट आहे. म्हणजे त्या बेडरूमच्या साईज ठरवताना तुम्हाला डबल बेडचा साईज कळाला, तुम्हाला ड्रेसिंग टेबलचा साईज कळाला, तुम्हाला वॉर्डरोबचा साईज कळाला की त्या रूमचा साईज फिक्स करणंसुद्धा शक्य होतं. आणि इथं डी जे लिहिलं आहे दॅट इज लोकेशन ऑफ डोअर. तिथून आत आल्यानंतर त्या रूमचा प्रॉपर युटिलायझेशन किंवा मॅक्झिमम एरिया वापरात कसा राहायचा ह्याचं नॉलेज आपणाला फर्निचरनुसार कळतं. इन केस ऑफ हॉल देर इज सोफा सेट, देन शोकेस, देन वॉल युनिट. इन केस ऑफ kitchen it should be dining table, then ota, and in dining table again it is table, वरांडा, स्विंग म्हणजे झोपाळा, म्हणजे वरांड्यामध्ये आपण जे प्रोव्हिजन करतो किंवा बसायला ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या. म्हणजे थोडक्यात फर्निचर अरेंजमेंट म्हणजे आपण किंवा फर्निचर रिक्वायरमेंट म्हणजे त्या रूमसाठी ज्या आवश्यक आहेत गोष्टी, त्या गोष्टी जर आपण ड्रॉइंगमध्ये दाखवल्या इट शुड बी इफेक्टिव्ह. Now furniture arrangement acquires good knowledge of type of furniture for different rooms and their nominal sizes. The principle of circulation goes hand in hand with furniture arrangement. म्हणजे आपण ह्याच्या अगोदर जसं सर्क्युलेशन बघितलं. सर्क्युलेशन म्हणजे काय बघितलं म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन. म्हणजे आपण त्या रूममध्ये फिरत असताना सुद्धा आपल्याला अडचण वाटू नये, इझिली आपली मुवमेंट व्हायला पाहिजे किंवा इझिली जे फर्निचर ठेवलेलं आहे किंवा जिथं बसायचं आपल्याला तर सोफा असेल तर सोफ्यामध्ये सहज जाऊन आपल्याला बसता आला पाहिजे. अशा पद्धतीनं त्याच्या शेजारची जागा किंवा त्याच्या पुढं मागं जागा ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बेडरूममध्ये बेडमधनं खाली उतरल्यानंतर वॉर्डरोब वापरणं किंवा ड्रेसिंग टेबल वापरला सफिशियंट स्पेस तुम्हाला अवेलेबल पाहिजे. डायनिंग टेबलमध्ये तसंच आहे, ओट्यामध्ये तसंच आहे. ओट्याची हाईट, ओट्याची रुंदी ही आपल्याला घरातल्या लोकांच्या हाईटनुसार मॅनेज करावं लागते. सो सर्क्युलेशन
and furniture arrangement are the two principles which are going hand to hand. The furniture arrangement must not create hurdles in circulation. On the other hand, positioning of door should be such that furniture arrangement can be done easily, achieving economy of space. मी मागाशी सांगितलं तेच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो सर्क्युलेशन आणि फर्निचर अरेंजमेंट ह्या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला एकत्रितपणे करावा लागेल आणि त्याच्यानुसार डोरची जी पोझिशन आहे ती पोझिशन आपल्याला फायनल करावं लागेल. Then the next principle is sanitation. इथे 1 2 3 4 फिगर्स आहेत. या फिगर्समध्ये B इज इक्वल टू बाथरूम, S इज इक्वल टू सिंक, LB लॅबोरेटरी बेसिन, MH मॅनहोल, WC वॉटर क्लोजेट, PP वेट पाईप, SP सॉईल पाईप, WP वेस्ट पाईप आणि SWP सॉईल आणि वेस्ट पाईप. साधारणपणे सिंगल स्टॅक 1 पाईप सिस्टीम आणि सिंगल पार्शली व्हेंटिलेटेड आणि इथं 2 पाईप सिस्टीम म्हणजेच 2 पाईपनं खाली सगळ्या गोष्टी आणणं, 2 वेगळ्या वेगळ्या बाथरूमचं कनेक्शन्स 2 वेगळ्या वेगळ्या सिस्टीमनं परत आणणं आणि इथं जे आहे ते एकाच पाईपमधनं सगळे कनेक्शन खाली आणणं आणि त्याच्यानुसार आपल्या सॅनिटरी ब्लॉकमधले जे पाणी आहे ते WCमध्ये असेल, बाथरूममधले असेल, वॉश बेसिनमधलं असेल, हे सगळं पाणी किंवा सिंकमधलं असेल, हे सिंकचं पाणी कसं कलेक्ट करायचं किंवा कुठं जोडायचं त्या पाईपला ह्याचं ड्रॉईंग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. जनरली each room must be planned in such a way that 10 to 15% of floor area is provided for window opening. Sanitation is concerned with lighting and ventilation. It also includes proper planning for drainage arrangement. For ventilation and light, each room must have minimum window space. Generally, each room must be planned in such a way that 10 to 15% of floor area is provided for window. Air conditioning also comes under sanitation. If air conditioning is to be provided, it must be taken into account right from the planning stage itself. This requires a specialized and in case of centrally air conditioning buildings, an air conditioning plan showing the layout of air duct with openings in superimposed on the building plan खाली दाखवला तो shows sanitation arrangement in a building. In addition to plumbing, the ratio of window opening to the floor area of room is also important. This ratio depends upon the climate of the region. The normal ratios are hot and humid climate as well. The window area is 1/5 of floor area of room. In hot and dry area, it is 1/6. Wet and heavy rainfall, it is 1/7 of floor area. आता इथं वरची जी 2-3 वाक्य मी तुम्हाला दाखवली वाचून. So sanitation is concerned with the water किंवा वेस्ट वॉटर अरेंजमेंट किंवा वेस्ट वॉटरचं प्लॅनिंग किंवा त्याचं पायपिंग ॲज वेल ॲज द रूमचं जे डोअर्स आणि विंडोचे पोझिशन्स आहेत किंवा त्याचा जो एरिया आहे त्याचं प्रमाण हे या सॅनिटेशनमध्ये येतं. जनरली एखाद्या रूममध्ये खिडक्या किती ठेवायच्या आहेत तर त्याचा जो कार्पेट एरिया असेल, सो कार्पेट एरिया म्हणजे वेअर यू कॅन यूज कार्पेट म्हणजे युजेबल एरिया असं आपण म्हणू. समजा 10x12 स्क्वेअर फुटाची रूम असेल, 10x12 तर 120 स्क्वेअर फूट, त्याच्या 10% म्हणजे तुम्हाला किंवा 15% म्हणजे 120 म्हणजे 12 ते 15 स्क्वेअर फुटापर्यंत त्या ठिकाणी ओपनिंग असणं अपेक्षित आहे. एअर कंडिशनिंग इज ऑल्सो कम अंडर सॅनिटेशन. आता एअर कंडिशनचा हा जो विषय आहे इट इज इन मेट्रिक टन. म्हणजे आपण एअर कंडिशनिंग जर मशीन तुमच्या घरी असेल तर ते आपण 1 टनाचा, 1.5 टनाचा, 2 टनाचा. सो 1 टन मीन 100 CFT. म्हणजे एखाद्या खोलीचं घनमीटरमध्ये घनफुटामध्ये जर व्हॉल्यूम जर 100 घनफूट असेल तर त्याला आपण 1 टनाचा AC बसवतो. जर 150 असेल तर 1.5 टन, जर 200
घनफूट असेल तर आपण 2 टन. आता हे कसं काढायचं, तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि या सगळ्या एरियामधून समजा तुमच्या त्या रूममध्ये काही फर्निचर असतील, काही कपाट असतील, तर त्यांचं व्हॉल्यूम वजा केल्यानंतर जे व्हॉल्यूम मिळतं त्याच्यानुसार तुम्हाला रूमचं व्हॉल्यूम कळू शकतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला किती कपॅसिटीचा AC आपल्याला हवा आहे हे कळू शकतं. इन केस ऑफ सेंट्रल AC इन द सेन्स एकच AC मशीन असेल आणि टोटल तुमची जी बिल्डिंग असेल ती बिल्डिंग आतल्या बाजूनं फुल एअर कंडिशनिंग केलेलं असेल. आता हे युजली तुम्हाला थिएटरमध्ये किंवा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येईल की कशा पद्धतीनं टोटल सेंट्रल AC हा बसवला असतो आणि त्यासाठी आपल्याला सेपरेट कन्सल्टंटची गरज असते. नाउ द नेक्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग इज इलिजन्स. So elegance means appearance. It refers to the elevation of the building. The front elevation of the building must be aesthetically pleasing and elegant. Ugly features such as drainage pipes, radiators of air conditioners should be avoided in the front view. Proper elevation treatment with decorative plaster, cladding, etc. will make the building elegant and hence attractive. At first sight shows the elegant facade of the building. तर ही समोर जे एलिव्हेशन दाखवलेलं आहे या एलिव्हेशनमध्ये आपण बघत असताना पुढच्या बाजूनं बघितल्यानंतर त्या बिल्डिंग ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण 2-3 गोष्टी करू शकतो. तुम्ही प्लास्टरमध्ये काही डिझाईन करू शकता, विंडोच्या ग्लास सिस्टीममध्ये काहीतरी बदल करू शकता, त्याच्यानंतर रेलिंग, त्याच्यानंतर डोर्स अँड डोअरच्या पोझिशन अँड सायझेस आणि काही पार्ट उंच काही पार्ट शॉर्ट असं कॉम्बिनेशन जर केलं तर आपल्याला एका चांगल्या पद्धतीचं एलिव्हेशन मिळू शकतं. देन कलर ऑल्सो प्लेज an important part in the elegance of building. Internal painting is a matter of individual taste. In case of public building, internal painting changes as per the functions. आता कलर चांगल्या पद्धतीने किंवा कलर कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण इलिजन्स किंवा एलिव्हेशन त्याचं अपडेट किंवा चांगल्या पद्धतीने करू शकतो. बट जनरली लाईट अँड व्हाईट बेस्ड कलर्स आर यूज्ड फॉर पब्लिक बिल्डिंग्स. नाउडेज स्ट्रॉंग स्ट्रक्चरल ग्लास इज यूज्ड व्हेरी इलिजंटली फॉर बिल्डिंग. म्हणजे आजकाल आपण फ्रेमिंग करतो बघा तुम्ही, पब्लिक बिल्डिंग म्हणजे काच लावल्यासारखं तुम्हाला दिसते, जी ट्रान्सपरंट नसते, जी बाहेरून दिसते आतल्या बाजूला दिसत नाही. तर अशा पद्धतीनं डेकोरेटिव्ह ग्लास लावूनसुद्धा आपण इमारतीचं जे एलिव्हेशन आहे ते स्ट्रॉंग किंवा अपिरेबल करू शकतो. दिस ग्लास इज व्हेरी स्ट्रॉंग, इवन बुलेट प्रूफ अँड इन्शुअर्स सेफ्टी ॲज वेल ॲज इलिजन्स. म्हणजे ह्या ज्या ग्लास आहेत या ग्लासमध्ये तुम्हाला अगदी बुलेट प्रूफ ग्लाससुद्धा मिळू शकते. देन व्हाईट सिमेंट, सँड पेस्ड प्लास्टर, फॅन डिझाईन डन विथ ट्रॉवेल आर ऑल मेजर्स टू ॲड टू द एक्सटर्नल एलिजन्स ऑफ द बिल्डिंग. आपण बाहेरच्या प्लास्टरला एलिव्हेशनला म्हणजे फ्रंटच्या बाजूला काही वेळाला काही पट्ट्या मारलेल्या असतात, काही ग्रूज मारले असतात किंवा ब्रिक टाईप डिझाईन केलं असतं किंवा ट्रायंगल टाईप डिझाईन केलं असतं. म्हणजे प्लास्टरिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं डिझाईन करूनसुद्धा तुम्ही तुमचा एलिजन्स वाढवू शकता. ॲज टेक्नॉलॉजी प्रोग्रेस, पेंट विथ ॲटो पॅटर्न when applied to wall, plastic paints, washable paint, etc. go on making elegance more and more achievable. The principle of प्लॅनिंगमध्ये हा जो एलिजन्सचा पार्ट आहे ह्या एलिजन्सच्या पार्टमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बिल्डिंगचं एलिव्हेशन अप टू डेट करण्यासाठी किंवा चांगलं करण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करू शकतो. आणि शेवटचा जो आहे दॅट इज इकॉनॉमी. म्हणजे हे सगळं आपण बघत असताना इकॉनॉमी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स. सो द प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग शुड बी इकॉनॉमिकल, अवॉइडिंग ऑल टाईप ऑफ वेस्टेज. म्हणजे इमारत बांधता असताना मिनिमम वेस्टेज करून इमारत बांधणं हे गरजेचं. द वेस्टेज इज नॉट ओनली ऑफ रॉ मटेरियल बट वेस्टेज ऑफ स्पेस विल ग्रेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ प्लॅनिंग. जंक्शन यूज ऑफ स्पेस लीड्स टू प्रॉपर प्लॅनिंग अँड इकॉनॉमी. म्हणजे असं नाही की फक्त मटेरियलमधलं सेविंग असं नाही आहे, पण प्लॅन करत असताना ज्या पर्पजसाठी आपण बिल्डिंग बांधतो त्या पर्पजसाठी त्याला
ॲप्रोप्रिएट सायझेस घेतल्या आपण आणि ॲडिशनल जागा जर आपण त्याला प्रोव्हाइड केली नाही तर आपण ती इकॉनॉमिकल इमारत बांधू शकतो. इन्व्हेंटरी कीपिंग इज अनदर एस्पेक्ट ऑफ इकॉनॉमी, especially for large project. Knowledge of material management is essential to achieve economy. So inventory is related with material management. म्हणजे हिशोब जो मटेरियलचा ठेवतो दॅट इज कॉल्ड एज इन्व्हेंटरी. म्हणजे एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला अशी इन्व्हेंटरी मेंटेन करणं अपेक्षित आहे. देन ABC analysis and economic order quantity EOQ are also concerned with material management, are some of the techniques used for achieving economy in the ordering, storage and use of the raw material. हे ABC analysis जे आहे किंवा हे EOQ आहे हे मॅनेजमेंटमध्ये तुम्ही बघणार. त्याचं बेसिक असं आहे. ABC मीन्स काही मटेरियल असं असतं इट्स व्हॅल्यूम इज व्हेरी लार्ज आणि काही मटेरियल असं असतं इट्स व्हॅल्यूम इज व्हेरी लो बट द कॉस्ट इज मोर. फॉर एक्झाम्पल बिल्डिंगमध्ये स्टीलची क्वांटिटी कमी असते बाय व्हॉल्यूम, पण त्याच्यासाठी जे एक्सपेंडिचर आहे ते एक्सेस असते किंवा जास्त असतं. आणि समजा वाळू असेल किंवा खडी असेल तर ह्याची क्वांटिटी जास्त असते पण त्याचा रेट कमी असतो. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिकली जर स्टील वापरलं यू कॅन कन्स्ट्रक्ट द होल बिल्डिंग इन इकॉनॉमिकल. इन इंडिया सिन्स लेबर इज चीप अबाउट 70% ऑफ द कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन इज ड्यू टू रॉ मटेरियल. हेन्स सेव्हिंग इन रॉ मटेरियल विल लीड टू ग्रेटर ओव्हरऑल इकॉनॉमी. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीपणे आत्ता जो रेशिओ आहे टोटल कॉस्ट ऑफ बिल्डिंग जर 100 रुपये असेल तर त्याच्यामध्ये 60 ते 70% कॉस्ट ही मटेरियलची असते आणि 30 ते 40% कॉस्ट ही लेबरवरती असते. ह्याचा अर्थ असा आहे की आपण मटेरियलमधलं जेवढं सेविंग करू शकतो, मटेरियलमध्ये जर आपण कॉस्ट कटिंग केलं तर आपली इमारत इकॉनॉमिकल होऊ शकतो. सो इकॉनॉमी of space is achieving through good planning, keeping in view all the planning principles. आणि लास्ट हा जो आहे तो ॲक्सेस. द प्रिन्सिपल ऑफ ॲक्सेस stresses the need of ease in moving from room to room. According to this principle, it must be possible to go from room to any other room without having to cross a third room. आता हा ॲक्सेस आणि सर्क्युलेशन हे एकाच पद्धतीचं किंवा एकच मिनिंग असणारे दोन प्रिन्सिपल्स आहेत. ॲक्च्युली आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगमध्ये जिथं आपण इलिजन्सला आलो तिथं आपले प्रिन्सिपल संपले. हे जे पुढचे आहेत हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. दीज आर द ॲडिशनल्स आणि हे आपण मागे जे बघितले त्याला धरूनच आहेत. मी मग वाचून तुम्हाला दाखवतो. इफ द गेस्ट हॅज टू गो थ्रू द बेडरूम, द किचन अँड देन वॉश द हँड्स ॲट द वॉश बेसिन, इट स्पीक्स of poor planning and lack of proper access. Passages and corridors can be provided for users. म्हणजे समजा एखादा गेस्ट आहे हॅज टू गो थ्रू द बेडरूम, द किचन अँड देन वॉश द हँड्स ॲट द वॉश बेसिन. म्हणजे समजा एखादा पाहुणा आला आणि तो पाहुणा हात धुवायला बाहेर पडला आणि तो बेडरूममधनं किचनमध्ये जाऊन वॉश बेसिनमध्ये गेला. ह्याचा अर्थ इट इज अ व्हेरी पुअर प्लॅनिंग. यू शुड प्रिपेअर द प्लॅनिंग प्रॉपरली बाय यूजिंग प्रॉपर पॅसेज and corridors. In public buildings, waiting area, fires, etc. are provided for proper access to the facilities. Shows correct and incorrect access in the building. Person from bed 1 has to cross hall bed 2K. हे एक पुढची फिगर दिली आहे तुम्हाला. ती फिगर ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये ड्रॉइंगमध्ये घेतलेली नाही आहे. मी तुम्हाला नंतर ती पाठवून देतो. इन केस ऑफ एक्सटर्नल ॲक्सेस टू द बिल्डिंग फ्रॉम आउटसाइड रोड, सम नॉर्म्स आर नेसेसरी. There should be sufficient space at the front gate so that a vehicle can easily be turned around. लक्षात येगा. There should be sufficient space at the front gate so that a vehicle can easily be turned around. Steep slope from gate to the house must be avoided. म्हणजे एकदम खाली खोलगट स्टीप स्लोप घराला अप्रोच होणाऱ्या रस्त्यावरती असू नये. फॉर पब्लिक बिल्डिंग सेपरेट एंट्री अँड एक्झिट स्पीक्स ए गुड प्लॅनिंग. जर पब्लिक बिल्डिंग असेल तर त्यासाठी आत जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग असणं अपेक्षित आहे. आणि हे युजली तुम्ही ST स्टँडमध्ये गेला तर ST एका बाजूनं आत येते आणि दुसऱ्या बाजूनं बाहेर जाते. जो सफिशियंट पार्किंग स्पेंट, easy parking method also add to the utility of the building. Cramped parking where parking and
Taking out a vehicle requires reversing and forwarding a number of time speaks a bad eternal access of the building. हे लक्षात आलं का बघा, म्हणजे आपण गाडी आत लावताना किंवा बाहेर काढताना बऱ्याच वेळा मागं पुढं करणं, दिस इज द पुअर parking system. Especially this type of nonsense is bad for public building. Traffic jams never a public building due to parking is very bad sign and must be dealt with severity by the authorities. म्हणजे हे जे आहे तो आपल्या इमारतीमधला ॲक्सेस आणि इमारतीच्या बाहेर ॲक्सेस कसा असावा अशा पद्धतीनं आपण टोटल सगळे प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग हे बघितलेले आहेत. पुढचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये एरिया रिक्वायर्ड किंवा एखाद्या इमारतीमध्ये किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये जे बिल्डिंग बॉयलर्स आहेत त्या बिल्डिंग बॉयलरच्या बाबतीत आपण बघणार आहोत. साधारण प्रत्येक रूमचा साईज किती असावा, कुठल्या रूमसाठी किती एरिया आपण ठेवू शकतो. सो नॉर्म ऑफ रेसिडेन्शियल ॲज वेल ॲज public buildings. So space requirements and norms of various units of residential and public building. This is the topic for next lecture and some building boilers. ह्याच्या दरम्यान मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्हचा. कदाचित नेक्स्ट लेक्चर मे बी ऑफ 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह एक व्हिडिओ शूट करून मी तुम्हाला पाठवेन आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही एक सबमिशनची सीट काढायची आहे. आता झालेल्या पोर्शनवरचे MCQs 10 MCQ तुम्ही तयार करायचे आहेत आणि ते मला माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा या ग्रुपवरती टाकायचे आहेत, जेणेकरून आपल्याकडं प्रत्येकाकडं MCQचा एक सेट होईल आणि मी पर्सनली तुम्हाला 25 MCQ तयार करून पाठवतो. ती टेस्ट जी आहे ती 5 मेपासून नवीन टाईम टेबलप्रमाणे सुरू होत आहे आणि त्यावेळेला हे 2 टॉपिक जे आहेत ते टॉपिक आणि सब पार्ट ऑफ पर्स्पेक्टिव्ह इज द सिलेबस फॉर फर्स्ट टेस्ट. तर इथं आपण थांबूया. ओके, गुड बाय.